मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण हनुमान जयंतीनिमित्त बुंदीचा प्रसाद बनवतोय। गोड बुंदीचा प्रसाद बनवतोय। तर त्यासाठी पहिले आपण ना पाक बनवून घेणार आहे। तर आपण पाकासाठी बघा, एक वाटी घेतली, 1 वाटी आपण साखर घेतली। साखर आपण 2 वाटी साखर घेतली। आपण पहिले पाक बनवायला ठेवूया। तर पाक बनवायसाठी आपण 2 वाटी साखर 1.5 वाटी पाणी घेतलंय। तर आता आपण पाक करायला ठेवूया याचा। ज्या वाटीने आपण साखर मोजली त्याच वाटीने आपण 1 वाटी चण्याचं पीठ घेतलंय, बेसन, जे आपण रेग्युलर यूज करतो। आता आपण थोडं पाणी टाकून पीठ मिक्स करून घेऊया। आता आपण पीठ पातळ करून घेतलं। थोडंच पाणी टाकायचंय आणि आपण जो पाक बनवतोय तो चेक करून घेतला, जाडा झालाय का जरा। कसा पाक बनवायचा आहे? आपल्याला जाड पाक नको आहे, एकतारी पण नको आहे, फक्त असा चिपचिपा पाहिजे। दाखव जरा। थोडासा जाड हवाय आपल्याला, म्हणजे एकतारी वगैरे नाही, फक्त जाडसर हवाय थोडं। आता आपण जे पीठ बनवलं त्याच्यामध्ये थोडा फूड कलर टाकून घेतला। मी ते येलो कलर घेतलाय। आता आपली चासणी तयार झालेली आहे, म्हणजे जो पाक बनवलाय आपण तो तयार झालेला आहे। पण मी तो गाळणीने गाळून घेते, त्यात थोडं कचरं असतं साखरेमधलं, तर गाळून घेते टोपामध्ये मी। एक चुटकी दाखव, 1 चुटकी आपण खायचा सोडा घेतलाय। चांगलं फेसून घेऊया एकदम मस्तपैकी। पीठ आपण भरपूर प्रमाणात फेसून घेणार आहे, खूप जास्त फेसणार आहे, जेणेकरून आपलं पीठ हलकं झालं पाहिजे। तर इथे आपण बुंदी पाडायसाठी ही किसणी जी असते, ज्याने आपण गाजर किसतो, खोबरं किसतो, ती किसणी घेणार आहोत। याने आपण बुंदी पाडणार आहोत। तर आपण पीठ पहिले टाकून घेतलं 1-2 पळ्या, आणि पडते का बघूया बरोबर। पीठ पातळ वगैरे झालंय का, बरोबर झालंय का बघूया आपण, आणि तसं टाकायला सुरुवात करूया। तर मला असं वाटतं योग्यच पडलंय पीठ, आपलं एकदम मस्त झालेलं आहे। बघा, गोल गोल बुंदी पडते खाली, अगदी टपोरी गोल गोल बुंदी पडते। तर आपलं पीठ बरोबर झालेलं आहे। तर आता आपण टाकून घेऊया।
बघा आपली बुंदी तयार झालेली आहे. लास्टला जेव्हा पीठ संपतं ना तेव्हा ही अशी आपण जेव्हा त्याच्यावर टॅप करतो चाळणीवर तेव्हा ही अशी बुंदी पडली. पण सुरुवातीपासून जेव्हा आपलं पीठ भरपूर असतं तेव्हा ही गोल अशी छान बुंदी पडली बघा. दिसते. तर आता आपण तिला टाकून घेऊया जो पाक बनवलाय त्याच्यात. आपण जो पाक बनवलाय त्याच्यामध्ये 2 थेंब रोज इसेन्स टाकून घेतला. आता छान मिक्स करून घेऊया आणि थोडा कलर पण आपण टाकणार आहे, येलो फूड कलर. अर्ध्या तासासाठी आपण बुंदी झाकून ठेवलेली.